कराड तालुक्यातील गोंदी गावातील पुनर्वसित वस्तीत नागरी सुविधा, रस्ते व गटार व्यवस्थेबाबत दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत खंडेराव पाटील यांनी ग्रामपंचायतीसह स्थानिक प्रशासनाच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत. खंडेराव पाटील यांनी अनेक वेळा तक्रारी, निवेदने व ग्रामसभेत मुद्दा मांडून ही समस्या कायम असल्याचा दावा करत तीव्र संताप व्यक्त केला. रस्त्यावर सातत्याने वाहणारे सांडपाणी, दुर्गंधी, डासांचा तसेच ग्रामपंचायतीतील व अपुरी सुविधा हेतू पुरस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी नोंदवला आहे. लक्ष देण्याची मागणी व्यक्त केली आहे. स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक आरोग्य व नागरी सुविधांचा प्रश्न तातडीने सोडवावा, नाहीतर 26 जानेवारी रोजी खंडेराव पाटील यांनी सहकुटुंब आत्मदहनाचा इशारा दिला आहे. मी खंडेराव शंकर पाटील, राहणार गोंदी, तालुका कराड, जिल्हा सातारा येथील रहिवासी आहे. व्यवसायाने मी सर्टिफाईड अल्टरनेट टॅक्स कन्सल्टंट आहे. सध्या मी राहतो गोंदी गावातील पुनर्वसित गावठाण येथे. या गावठाणमध्ये स्थापनेपासून मूलभूत सुविधांपासून गावठाण पूर्णपणे वंचित आहे. हे वंचित आहे म्हणजे तिथं मूलभूत अंतर्गत रस्त्याचं काम नाही व्यवस्थित, सांडपाणी व्यवस्थापनावरती कुठल्याही प्रकारे कामकाज झालं नाही. तिथं जे जनावरांचे गोठे आहेत त्याचं मलमूत्र विसर्जन आणि त्याची जी काही शेण आहे त्याची व्यवस्था कुठल्याही प्रकारे करण्यात आलेली नाही. या अनुषंगानं ग्रामपंचायत गोंदी यांच्याकडे आम्ही वेळोवेळी मागणी करतोय की बाबांनो इथील गटर्सची व्यवस्था करून द्या, सांडपाणी विल्हेवाट व्यवस्थित लावा, तसंच अंतर्गत रस्ते स्वच्छ करून द्या. तिथला रोगराईचा जो प्रश्न निर्माण होणार आहे या अस्वच्छतेमुळं तो कुठंतरी क्लिअर झाला पाहिजे, यासाठी त्यांच्या मागे लागलोय. परंतु विद्यमान ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत हे स्वतः कुठलीही ठोस भूमिका घेत नाहीत. काही लोकांनी तेथील रस्त्यावरती कमी जास्त प्रमाणात अतिक्रमण केलंय, त्यामुळं मूळचा जो गावठाणातला मंजूर लेआउट प्रमाणाचा जो नकाशातील रस्ता 20 फूट रुंदीचा तो अस्तित्वात राहिलेला नाही. त्यामुळे त्यांचं सांडपाणी जाण्या येण्याच्या आमच्या सर्वसामान्य लोकांच्या रस्त्यावरती येतंय आणि त्याच सांडपाण्यातून माझ्या मुलासह छोटी छोटी मुलं त्यातूनच ये जा करतात. प्रत्येकाच्या घरोघरी आजाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त आहे. पावसाळ्यात तर हे प्रमाण अतिशय जास्त असतंय. असं असताना आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय, परंतु ग्रामपंचायतीचे सरपंच हे या बाबतीत पूर्णपणे दुर्लक्ष करतात. का तर त्यांचं स्वतःच गाव लेवलला अतिक्रमण आहे, ते त्यांना काढायला लागू नये हा त्यामागचा मेन उद्देश आहे. आणि त्याविषयीची मी सरपंच विद्यमान सरपंच आता आहेत ते त्यांचं कधीपासून अतिक्रमण आहे? त्यांचं अतिक्रमण फार वर्षापासूनच आहे, साधारणतः एक 8-10 वर्षापासूनच तर नक्कीच. तुमचा तो मेन मुद्दा आहे ना तो आत्मदहनाचा, तो बोला. आता याच दरम्यानच्या अनुषंगानं मी वेळोवेळी ग्रामपंचायत सरपंचांच्याकडे ग्रामपंचायत लेवलला पाठपुरावा करत असताना दिनांक 1 डिसेंबर 2025 ग्रामसभेमध्ये मी जाहीरपणे सरपंचांना व तेथील उपस्थित ग्रामस्थांना सांगितलं की जर तुम्ही 26 जानेवारी पूर्वी जर हे सांडपाणी विल्हेवाट लावून जर व्यवस्था नाही करून दिली आम्हाला, तर मला आत्मदहन करावं लागेल आणि त्याची व्यवस्था तुमची जबाबदार राहील, ह्याची खबर तुम्ही नोंद घ्यावी असं सांगून सुद्धा त्याच्यानंतर मी गावच्या तंटामुक्ती अध्यक्षांना सांगितलं, सोसायटी संचालक चेअरमन यांना सांगितलं, कुणीही माझी गंभीर दखल घेतलेली नाही. परवा 8 जानेवारीच्या ग्रामसभेत पण मी बोललो तरी दखल घेतली नाही. म्हणून मी 9 जानेवारी 2026 रोजी महामहिम राज्यपाल सो मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे की सहकुटुंब सहपरिवार मी दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी आत्मदहन करणार आहे. त्यासाठी मला परवानगी तुम्ही द्यावी. परवानगी जर त्यांनी नाही दिली तर काय करणार? परवानगी दिली नाही तरी पण मला ठोस भूमिका जी मी जाहीर केली त्याप्रमाणे मला कार्यरत व्हावं लागेल, कारण माझ्याकडे पर्याय नाही. सरपंचाचं नाव आहे रामचंद्र पवार. सरपंच जाणून बुजून असं करतात? हा, जाणून बुजून सरपंच आता असं करते. फक्त सरपंचच करतात का पूर्ण बॉडी आहे? सरपंचांच्या बरोबर बॉडीला काही विषय माहित आहेत, बॉडीतल्या काही सदस्यांना यातली काही कल्पनाच नाही, कारण बॉडीला ते विश्वासच नव्हता. पण सरपंचांच्या जोडीला गावातील इतर माजी पदाधिकारी आणि गाव पुढारी तुम्ही ठाम आहे का आत्मदहन करण्यावर? हो, मी ठाम आहे. कारण मी इतका आता कंटाळलोय, कारण मी ज्या वेळेला हे प्रकरण ग्रामपंचायत लेवलला सुरुवात केली याची पार्श्वभूमी अशी आहे की माझी कन्या त्यावेळी 2-2.5 वर्षाची होती आणि ती 2-2.5 वर्षाची कन्या असल्यापासून मी याचा पाठपुरावा करतोय ग्रामपंचायतीला की बाबांनो माझं बालपण तिथं ह्या घाणीत गेलेलं आहे,
ह्या रोजच्या दैनंदिन खराब जागेत गेलेला आहे. तुमची कन्या 2 वर्षाची असल्यापासून तुम्ही ही हा, करताय. त्यावेळेस- आज कन्या तुमची किती वर्षाची आहे? आज माझी कन्या 16 वर्ष पूर्ण झाली. अजून 5-6 वर्षानंतर ती लग्नाला आली. तुम्ही स्थानिक आमदारांच्या कानावर काय घातले? नाही, हा विषय मी घातलेला नाही, कारण माझ्यापेक्षा जास्त जे विद्यमान सरपंच आहेत आणि त्यांना सहाय्य करणारे जे पदाधिकारी आहेत ते जास्त तिथं संबंधित आहेत आणि मी आमदार साहेबांशी बोललेलो नाही या विषयावर. ठीक आहे चल